मेळघाटातील धारणी शहरातील शिक्षक बँक जवळ एका घरामध्ये वाणिज्यिक वापराच्या सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याने त्यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले। शेजारच्या एका घराचे सुद्धा अल्प प्रमाणात नुकसान झाले। ही घटना बुधवारी सकाळी घडली। धारणी येथील सिव्हिल लाईन परिसरात राहणारे अशोक श्रीराम सोनी यांचा सराफा व्यवसाय आहे। सकाळी 9 वाजता त्यांच्या घरात असलेल्या वाणिज्यिक वापराच्या गॅस सिलेंडरचा अचानक भडका उडाला। सिलेंडरच्या स्फोटनंतर काही क्षणात सोनी यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले। यामध्ये जवळपास 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे। त्याचप्रमाणे बाजूला राहणाऱ्या श्रीकृष्ण श्रावण खंडारे यांच्या घराला सुद्धा या आगीचा छडा लागल्याने साहित्य जळून सुमारे 1 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच मेळघाट क्षेत्राचे आमदार राजकुमार पटेल यांनी घटनास्थळी धाव घेऊन नगरपंचायतच्या अग्निशमन दलाला पाचारण केले। जवळपास 2 तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर शहरात बसस्थानकासमोरील बिसनसिंह गुमानसिंह राजपुरोहित यांच्या श्री बालाजी बिकानेर मिठाईवाला या दुकानाला आग लागली। ही घटना कळताच गावकरी मदतीसाठी धावून गेले। पोलिसांना ही माहिती कळताच ठाणेदार सुनील सोळंके, गणेश खांडारे व पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला। नांदगाव नगरपंचायत अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले। मदतीला धावून आलेल्या गावकऱ्यांच्या सहकार्याने आग ताबडतोब आटोक्यात आणल्याने या आगीचे छळ बाजूबाजूला पोहोचले नाही व अनर्थ टळला। आगीचे कारण अद्यापही कळू शकले नाही।